Hello friends, I Mr. S.T. Vakchavre welcome you to my YouTube channel. Previously in part 1 of the lesson and astrologers day, we have seen icebreakers, introduction to the writer and 13 to 14 lines of this lesson in which we have seen about astrologer, his professional equipments and his appearance etc. Now we will continue on line number 13. To crown the effect, he wound a saffron colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. Look again. To crown the effect, he wore a saffron colored turban around his head. की ज्योतिषी दिसावा, ज्योतिषासारखं दिसावा म्हणून तो आपल्या डोक्याभोवती त्याने भगव्या रंगाचा फेटा किंवा भगव्या रंगाची पगडी त्याने परिधान केलेली आहे. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. की हा जो भगवा रंग आहे हा भगवा रंग कधीही फेल जाणार नव्हता. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दहलिया स्टॉक. कॉस्मॉस हे एक फुलाचं झाड आहे की जे नॉर्थ अमेरिकेमध्ये आपल्याला आढळून येते. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डहलिया स्टॉक. की मधमाशा ज्याप्रमाणे या फुलाच्या झाडाकडे किंवा या डहलिया स्टॉककडे जशा आकर्षिल्या जातात तसे लोक या ॲस्ट्रॉलॉजरकडे आकर्षिले जात होते. ही सॅट अंडर दी bulbs of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. He sat the bulbs of a spreading tamarind tree. Here bulbs means main branches of a tree. की तो या ठिकाणी बसलेला असायचा. He sat under the bulbs of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. चिंचेच्या झाडाच्या फांदीखाली तो बसलेला असायचा की तिथूनच एक टाउन हॉलकडे जाणारा रस्ता होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ते जे ठिकाण आहे ते ठिकाण अनेक दृष्टीनं वेगवेगळ्या दृष्टीनं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं होतं. फार वेगवेगळ्या गोष्टीसाठी हे प्रसिद्ध ठिकाण होतं, महत्त्वाचं ठिकाण होतं. हिअर क्वेश्चन विल बी आस्क्ड, where did astrologer sit? Where did astrologer sit? Then next, it was a remarkable place in many ways. A surging crowd, जास्त प्रमाणात होणारी गर्दी. Surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. की सकाळपासून तर रात्रीपर्यंत या अरुंद अशा रस्त्यावरून रात्रंदिवस गर्दी त्या ठिकाणी होती किंवा जास्त प्रमाणात गर्दी होती. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स, आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स, वेगवेगळे प्रकारचे व्यापार, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय दिवसभर त्या ठिकाणी या मार्गावर चालायचे. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, औषध विक्रेते, sellers of stolen hardware and junk, sellers of stolen hardware and junk, चोरून आणलेले जे काही हार्डवेअर्स आहेत या हार्डवेअर विकणारे लोक. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. मॅजिशियन्स, जादूगार. अँड अबव ऑल अन ऑक्शिनियर ऑफ अ चीप क्लॉथ. ऑक्शिनियर इज अ पर्सन who conducts auctions.
कमी रेटने विकणारा म्हणू आपण त्याला. ऑन auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. Above all, an auctioneer of cheap cloth, कमी रेटने विकणारे, होलसेलरनं किंवा होलसेल रेटनं विकणारे हे जे लोक आहेत, हे लोक त्या ठिकाणी संपूर्ण या टाउनला आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडायचे, खूप गोंधळ गोंगाट त्या ठिकाणी करत असत. हू क्रिएटेड इनफ डीन, डीन गोंगाट, ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. नेक्स्ट टू हिम, नेक्स्ट टू हिम त्याच्यानंतर, नेक्स्ट टू हिम इन ओसिपेरोसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इन ओसिफोरसनेस, ओसिफोरसनेस being loud and noisy, खूप मोठमोठ्यानं ओरडणारा. इन ओसिफोरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट, फ्राईड ग्राउंडनट भाजलेल्या शेंगा विकणारा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी भाजलेल्या शेंगा विकणारा मोठमोठ्याने गोंधळ करायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, की त्या भाजलेल्या शेंगा विकणारा जो आहे तो मोठमोठ्याने त्या ठिकाणी ओरडायचा, गोंगाट करायचा आणि तो आपल्या या भाजलेल्या शेंगाला वेगवेगळ्या प्रकारचे दररोज नावं द्यायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, एके दिवशी बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा. अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आमंड, दुसऱ्या दिवशी दिल्ली आमंड म्हणायचा. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, तिसऱ्या दिवशी राजाज डेलिकसी. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. हिअर in this story, many Indian words are used. As in the beginning, we have seen cowrie shells. This is an example of code mixing. In the next part, we shall see some Indian words. But here, Bombay ice cream, Delhi almond, Raja's delicacy. Here, these are an example of code mixing. As you know about code mixing means when two or more languages are used in an expression, that is code mixing. For example, ye dil mange more, double dhamaka, etc. Here Indian words are used by this vendor. Next, and people flock to him. She used to name his wear differently. One day he says fancy, one day he says Bombay ice cream, on the next day Delhi almond, on the third day Raja's delicacy, and so people flock to him. आणि लोक म्हणून त्याच्याकडे लोक गर्दी करत असत. People flock to him. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. Dallied means wasted time, just hanging around. The astrologer, a considerable portion of this crowd dallied before the ॲस्ट्रॉलॉजर टू, गर्दीमधील बरेच लोक सुद्धा ॲस्ट्रॉलॉजरला हात दाखवत आपला बराच वेळ त्या ठिकाणी घालवत होते. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस. ट्रान्सॅक्ट मीन्स व्यवहार चालविणे, आपला धंदा चालविणे या अर्थाने. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. शेंगा विकणाऱ्या माणसाकडे असलेल्या लाईटवर हा ॲस्ट्रॉलॉजर आपला व्यवहार चालवायचा किंवा धंदा त्या ठिकाणी करत असत. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half the enchantment of the place was due to the fact that he did not have the benefit of a municipal lighting. Half the enchantment
of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. म्युन्सिपल लाइटिंग की त्या ठिकाणी म्युन्सिपल लाइटिंगचा त्याला त्या जास्त बेनिफिट नव्हता. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lighted by शॉप लाईट्स, की इतर त्या ठिकाणी असलेली जी दुकानं आहेत त्या दुकानाच्या लाईटमुळं ते जे ठिकाण आहे ते ठिकाण प्रकाशित होत होतं किंवा त्या ठिकाणी प्रकाश पडत होता. द प्लेस वॉज लाईट अप बाय शॉप लाईट्स. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. एक दोघांच्याकडे गॅस लाईट्स होत्या. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. आणि काहींकडे त्या ठिकाणी असलेल्या पोलवर खांबावर त्यांनी उघड्या मशाली त्या ठिकाणी लावलेल्या होत्या किंवा मशालीच्या प्रकाशामध्ये हे त्या ठिकाणी आपला व्यवसाय करत होते. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. सम वेअर लाईट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काहींनी आपल्या सायकलीचे जे जुने लाईट आहेत त्या जुन्या लाईटच्या वर आपला व्यवसाय चालू केला होता. Some were light up by old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. ॲस्ट्रॉलॉजर सारखे एक दोन जण इतरांच्या लाईटवर आपला बिझनेस त्या ठिकाणी चालवत होते. वन ऑर टू like the astrologer managed without lights of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. It was bewildering. Here bewildering means confusing, गोंधळ निर्माण करणारे. Bewildering crisscross having or making a pattern of lines which cross each other, की ज्याला आपण या ठिकाणी आडव्या तिडव्या रेषांनी युक्त किंवा विरुद्ध दिशांनी असं म्हणू. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologer very well. की त्या ठिकाणी आडव्या तिडव्या रेषांनी युक्त अशी जागा होती आणि ही जागा या ॲस्ट्रॉलॉजरला अतिशय चांगल्या प्रकारे सूट झाली होती. फॉर द सिम्पल रिझन that he had not in the least intended to be astrologer when he began life. For the simple reason that he had not in the least intended म्हणजे कल असणे, to be an astrologer when he began life, की आपल्या लाईफला सुरुवात करण्यापूर्वी या ॲस्ट्रॉलॉजर होण्याचा त्याचा खूप कमी हेतू होता किंवा ॲस्ट्रॉलॉजर होण्याच्याकडे त्याचा खूप कमी कल होता. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंटेड टू बी an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself in the next minute. की पुढच्या मिनिटाला लोकांच्या सोबत काय होईल हे त्याला माहीत नव्हतं. He knew no more of what was going to happen to others that he knew what was going to happen to himself next minute. की पुढच्या मिनिटाला लोकांच्या सोबत काय होईल हे त्याला माहीत नव्हतं. पुढे बघा. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. He was as much a stranger अनोळखी असणे. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. की तो आपल्या कस्टमर सारखाच स्टारच्या बाबतीत अनोळखी होता. त्यालाही कस्टमर प्रमाणे ग्रह ताऱ्यांची माहिती नव्हती. He was as much a stranger to the stars as were his innocent customers, yet he said things which pleased and astonished everyone. Yet he said things which
प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, की लोकांना आनंद देणाऱ्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी किंवा प्रशंसा त्याला त्या ठिकाणी आवडतात. लोकांना आनंद देणाऱ्या किंवा आश्चर्यचकित करणाऱ्या, खुश करणाऱ्या किंवा प्रशंसा करणाऱ्या गोष्टी आवडतात, हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice, and shrewd guesswork. That was more a matter of study, practice, and shrewd guesswork. की आपल्याला माहिती आहे की लोकांना आनंद देणाऱ्या किंवा खुश करणाऱ्या गोष्टी जर आपण सांगितल्या, त्यांची प्रशंसा केली, तर त्यांना त्यात खूप आवडत असतात. आणि म्हणून हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, हा ॲस्ट्रॉलॉजर या ठिकाणी त्याचा अभ्यास, सराव, चातुर्य या गोष्टीमुळे तो चांगल्या प्रकारे ॲस्ट्रॉलॉजर बनू शकला होता. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice, and shrewd guesswork. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home the end of a day. All the same, इतर लोक स्वतःचं काम प्रामाणिकपणे करतात, तसं तोही दिवसाचा पगार घरी नेण्यास त्या ठिकाणी पात्र असायचा. ऑल द सेम, इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. नेक्स्ट पॅरेग्राफ. ही had left his village without any previous thoughts or plan. Without any previous thought or plan. की अगोदर कोणताही विचार न करता, कोणताही प्लॅन न करता त्याने त्याचं विलेज, त्याचं खेडेगाव सोडलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, इट मीन्स he lived in his village, he would have carried on the work of his forefathers. जर तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या खेडेगावातच राहिला असता, तर त्याला त्याच्या पूर्वजांनी केलेली जी कामं आहेत ती कामं करावी लागली होती. आता कोणकोणती कामं? नेमली टिलिंग द लँड. टिलिंग द लँड, दॅट इज कल्टिवेशन ऑफ लँड. शेतीची मेहनत करणे, मशागत करणे. लिव्हिंग, त्या तिथे राहणं, खेड्यात राहणं. मॅरिंग, दॅट इज मॅरिंग ॲट द राईट एज, योग्य वयामध्ये लग्न करणे. अँड रायपनिंग इन इज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम, की त्याचं पूर्वजांचं जे घर आहे त्या घरामध्ये राहून त्याला शेतामध्ये कॉर्नफिल्डचं उत्पादन घेणे, लग्न करणे किंवा त्या शेतीची मेहनत करणे यासारखी कामं त्याला करावी लागली असती. बट दॅट वॉज नॉट टू बी, परंतु ते त्याला शक्य झालं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन, की त्याला आपलं जे घर आहे, आपलं खेडेगावातलं जे घर आहे, ते घर कुणालाही न सांगता सोडावं लागणार होतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन, अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. ही कुड नॉट रेस्ट, तो विश्रांती घेऊ शकत नव्हता. टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles, की शेकडो मैल, अनेक मैल दूर जाईपर्यंत तो विश्रांती घेऊ शकत नव्हता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशियन फ्लोड बिटवीन. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशियन फॉलोड बिटवीन. विलेजर म्हणून खूप लांब राहणं म्हणजे विचित्र गोष्ट होती, परंतु त्याला, ॲस्ट्रॉलॉजरला, काही कारणास्तव दूर राहावं लागणार होतं. त्याची कारणं त्या ठिकाणी वेगळी आहेत. ती कारणं आपण पुढे बघणार आहोत. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशियन फॉलोड बिटवीन. शी हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. As we know, this astrologer accepted
his business, he transacted his business. She had a working analysis of mankind's trouble. आणि माणसाला माणसाला काय त्रास असतो, माणसाच्या मागे कोणती संकट असतात याचं याच्याविषयीची माहिती त्याच्याकडे होती किंवा त्याला होती. ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन लाईफ. की माणसाच्या ज्या समस्या असतात, मॅरेजच्या बाबतीत असतील, पैशाच्या बाबतीत असतील, किंवा त्या ठिकाणी मानवी जीवन जे असते, मानवी जीवनाच्या मध्ये असलेल्या काही गुंतागुंतीच्या काही अवस्था असतील याच्याविषयीची माहिती त्याला होती. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. खूप दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर, खूप दिवस आपला व्यवसाय केल्यानंतर त्याला या ज्योतिषाच्या कामामध्ये चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त झालं होतं. चांगल्या प्रकारची क्षमता त्याच्यामध्ये आली होती, किंवा त्या क्षमतेची जाणीव त्याला त्या ठिकाणी झाली होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटातच तो आपल्या समोर बसलेल्या क्लायंटचं नेमकं काय झालेलं आहे हे त्याला समजायचं. विदिन 5 minutes he understood what was wrong. He charged 3 pies. Pies, that is paise. Pies means paise. Within 5 minutes he understood what was wrong. He charged 3 pies per question. प्रत्येक प्रश्नाला तो 3 पैसे त्या ठिकाणी आकारत असत. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. It was his tact. He transacted his business with tact or tactfully. He never opened his mouth. तो आपलं तोंड उघडत नव्हता, म्हणजेच तो बोलत नव्हता. कुठपर्यंत बोलत नव्हता? टिल दी अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. समोर बसलेला कमीत कमी 10 मिनिटं त्या ठिकाणी बोलेल, किंवा बोलेपर्यंत हा ॲस्ट्रॉलॉजर आपलं तोंड कधीही उघडत नव्हता, म्हणजेच तो त्या ठिकाणी काही बोलत नव्हता. नेव्हर ओपनड हिज माउथ टिल दी अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes, विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ऑफ आन्सर्स अँड ॲडवाइसेस. की समोर बसलेल्या व्यक्तीकडून, समोर बसलेल्या क्लायंटकडून या ॲस्ट्रॉलॉजरला बरीच अशी डझनभर त्या ठिकाणी उत्तरं किंवा त्याच्याकडून आलेल्या सजेशन्स त्या ठिकाणी मिळत असत. आणि नंतर तो त्या ठिकाणी सांगायचा की अगोदर समोर बसलेल्या क्लायंटकडून तो जवळपास 10 मिनिटं तो माहिती गोळा करायचा. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. when he told the person before him gazing at his palm, when he told the person before him gazing at his palm, तो आपल्या समोर बसलेल्या व्यक्तीला, क्लायंटला त्या ठिकाणी त्याच्याकडे त्याच्या तळव्यावर, तळहातावर तो बघत असत. ही वॉज गेजिंग ॲट हिज पाम. पाम दॅट इज तळवा किंवा तळहात. In many ways you are not getting a full result for your effort. आणि तो तळहात पाहत त्या समोर बसलेल्या क्लायंटला म्हणतोय इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. तुम्ही प्रयत्न खूप करता, परंतु तुमच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश येत नाही. हे या ठिकाणी हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो समोर बसलेल्या व्यक्तीचं भविष्य पाहत असताना असं सांगतोय की तुम्ही खूप प्रयत्न करता, परंतु तुमच्या प्रयत्नाला यश येत नाही. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. 9 out of 10 were disposed to agree with him. 10 पैकी 9 लोक त्याच्या बोलण्याला ॲग्री होत असत. 9 out of 10 were disposed to agree with him, or he questioned, or astrologer
again questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative who is not well disposed towards you? की अशी एखादी तुमच्या कुटुंबातील एखादी स्त्री किंवा दूरच्या नात्यातली एखादी स्त्री की जी त्या ठिकाणी तुमच्या बाबतीत चांगला विचार करत नाहीत. इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हु इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू, की तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघत नाही, की ती कदाचित तुमच्या कुटुंबातील एखादी स्त्री असेल किंवा दूरच्या अंतरावरची एखादी नातेवाईक असेल. or he gave an answers he sorry or he gave an analysis of character. मोस्ट कधी कधी तो मग त्या ठिकाणी त्यांना उत्तर द्यायचं समोर बसलेल्या. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. कदाचित या ठिकाणी तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला या अडचणी येत असतील. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला या ठिकाणी असा त्रास होत असेल. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. कदाचित या ठिकाणी तुमच्या ज्या अडचणी आहेत या तुम्हाला शनिग्रहामुळे सुद्धा असू शकतात. या शनिग्रहाच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी तुम्ही कशा या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर. इम्पेच्युअस नेचर दॅट इज इम्पेच्युअस चांगला स्वभाव असणे. इम्पेच्युअस इम्पल्सिव्ह प्रभावी. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर अँड रफ एक्सटेरियर. तुमचा स्वभाव चांगला आहे परंतु बाहेरून तुम्ही रफ आहात. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर अँड रफ एक्सटेरियर. तुमचा स्वभाव चांगला आहे परंतु बाहेरून तुम्ही रफ आहात. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि या वाक्यामुळे तो कस्टमरच्या मनातील किंवा कस्टमरच्या मनात चांगली जागा निर्माण करायचा. तो ॲस्ट्रॉलॉजर त्या ठिकाणी समोर बसलेल्या क्लायंटला म्हणत असतो की यू हॅव अन एम्पेच्युअस नेचर. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. अँड रफ एक्सटेरियर. परंतु तुम्ही बाहेरून खूप रफ आहात. आणि या वाक्यामुळे तो कस्टमरच्या मनात चांगली जागा निर्माण करायचा. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. फॉर even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. की तो समोर बसलेल्या क्लायंटला म्हणतोय की तुम्ही स्वभावाने खूप चांगले आहात. आपल्याला माहिती आहे की ज्योतिष लोक असं बोलतात, स्वभाव चांगला आहे परंतु तुमचं बाह्य जे रूप आहे ते चांगलं नाही आहे, किंवा बाहेरून तुमचं रूप, तुमचं जे स्वभाव आहे तो रफ वाटतो. या वाक्यामुळे तो कस्टमरच्या मनात चांगली जागा निर्माण करायचा आणि त्यांच्या बोलण्यातून लोकांना तो अट्रॅक्ट करायचा, किंवा त्याच्या बोलण्यातून लोक या ॲस्ट्रॉलॉजरकडे अट्रॅक्ट होत असतात. आपण बाहेरून त्याच्या बोलण्यातून लोक अट्रॅक्ट व्हायचे आणि लोकांना वाटायचं की आपण बाहेरून रफ आहोत आणि आतून सॉफ्ट आहोत, असा विचार ते लोक त्या ठिकाणी करायला लागायचे. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. की त्या ठिकाणी त्याच्या बोलण्यातून, या ॲस्ट्रॉलॉजरच्या बोलण्यातून लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असत आणि लोकांना असं वाटायचं की आपण बाहेरून खरोखरच रफ आहोत आणि आतून सॉफ्ट आहोत, असा विचार लोक त्या ठिकाणी करायला लागायचे. Here this lesson is very big, so we have to divide this lesson in 4 to 5 parts. We shall see the next part to the next lecture. Thank you.